नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. प्रश्न आहे तो, या क्षणाला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कुठल्या टप्प्यावरती आहे, कोणते महत्त्वाचे मुद्दे दिसत आहेत. माझं स्वतःचं आकलन जेव्हा महाराष्ट्रातला जवळपास 70-80% भूभाग फिरल्यानंतर असं झालं आहे की ही निवडणूक ही अनप्रिडिक्टेबल आहे. 156 विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे. मीच यादी काढली तेव्हा मला 62 ते 70 विधानसभा मतदारसंघामध्ये हे बंडखोर अत्यंत प्रबळ आहे तसं दिसतंय. महायुतीच्या बाजूला जाणारी गोष्ट कुठली आहे तर जे लोकसभेला चित्र होतं तसं नाही आहे. श्री शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती तेवढी नाही आहे जेवढी लोकसभेला होती. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती तेवढी नाही आहे जेवढी लोकसभेला होती. काँग्रेस पक्षाला जो अप्पर एज मिळाला होता, जो स्ट्राईक रेट वगैरे म्हणतो, तोही काँग्रेस पक्ष जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमुळं गमावून बसलेला आहे. सरकारच्या विरोधी जाणाऱ्या गोष्टी कुठल्या असतील तर सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये भयंकर राग आहे. सोयाबीनचं एकही खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही. कापसाची स्थिती तीच आहे. दूध उत्पादकांचा प्रश्न मिटलेला नाही आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारला असं वाटतं की आपल्यासाठी फायदेशीर आहे. 2-3% खरंच सरकारच्या बाजूनं मतदान जाऊ शकतं, हे माझं आकलन आहे. परंतु तेलाचे दर वाढलेले आहेत, इतर गोष्टीची महागाई वाढलेली आहे. श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मध्य मराठवाडा म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अजूनही तसाच राग आहे जसा लोकसभा निवडणुकीमध्ये होता. आणि म्हणून माझ्या मते, ज्यावेळेला मी प्रकाश पवार सर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बोलतो आहे. नमस्कार सर. नमस्कार. सो माझ्या मते ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये युती असेल, आघाडी असेल, त्यांनी योग्य उमेदवार दिलेला आहे तोच निवडून येण्याची दाट शक्यता वाटते मला. अधिकाधिक हायपर लोकल इलेक्शन झालं आहे. मला असं वाटतं की जसं 1978 1995ला एक ट्रिमेंडस बदल होता, तसा हा या निवडणुकीत 78 म्हणजे पुलोच्या प्रयोगानंतर. हो, 1978चा. त्याच्यानंतर 1995चा युतीचं सरकार गेल्यानंतर, युतीचं सरकारच्या वेळेचा. आणि त्याच्यानंतर आत्ता ही वेळ आलेली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टोटल काहीतरी वेगळाच बदल घडणार आहे. की जो बदल असा घडेल की पाठीमागे 5 वर्ष जवळपास महाराष्ट्रात सावळा गोंधळ होता. राजकीय अराजकासारखी परिस्थिती क्रिएट झालेली होती. म्हणजे ते पॅन्डेमिकमुळं असेल, पक्ष फुटल्यामुळं असेल, आणि एकूणच सर्वांनाच कोणाबद्दल विश्वास नसण्यामुळं, यामुळं या निवडणुकीमध्ये जे काय होणार आहे ते सामाजिक शक्तींचं पुनर्बांधणी, राजकीय पक्षांचा पुनरुदय किंवा एखादा पक्ष संपुष्टातच येणं, अशी प्रक्रिया घडणार आहे. याच्यामुळं कुठल्या पक्षाने किती कॅलिबर उमेदवार दिला याला महत्त्व राहणार नाही. ओके. माझ्या बिलकुल विरोधातलं तुमचं मत आहे. माझं मत आहे. पण ते का तर आतापर्यंत आपण असं बघत आलोय की एका आघाडीकडे हा कॅलिबर उमेदवार आहे, म्हणजे निवडणूक जिंकणारा, निवडणूक मेरिट असणारा, आणि दुसऱ्या आघाडीकडे तसाच उमेदवार आहे. पण ही विधानसभेची निवडणूक अशी आहे की ज्या विधानसभेमध्ये 5 ते 6 गट आहेत एकाच विधानसभा मतदारसंघात, आणि त्यांचं जणू काही खानदानी वैर असल्यागत आहे. आणि ते कसल्याही परिस्थितीत दुसऱ्याशी तडजोड करायला तयार नाहीत. म्हणजे एक वेळ त्यांना असं म्हणायचं आहे तर मला नाही तर तुला पण नाही. ह्याच्यामुळं प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की कोण कोणाचा सुप्तपणे काटा काढणार आहे, हेच एक अंडरकरंट वेगळा असणार आहे. पण तेवढी लोकात सजगता आहे का? म्हणजे तुम्ही जसा विचार करता याचा अर्थ असा की खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये लोक विचार करतायत, कंटाळलेले आहेत. नाही, मला असं म्हणायचं आहे की लोकांनी निवडणुकीचा निकाल देणं ही बाब फक्त 25% आहे. ओके. 75% जवळपास गटांच्याच हातात आहे. आणि गट जुळवणं आणि गटांमध्ये साधन संपत्ती पोहोचवणं या गोष्टीला सर्वात महत्वपूर्ण. पण मग त्यात 2 लोक मास्टर आहेत. एक शरद पवार साहेबांना त्या गोष्टी बरोबर जमतात, आणि दुसरा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या यंत्रणेच्या माध्यमातून ह्या गोष्टी चांगले करते. याच्यामुळे एक शक्यता आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार साधारणपणे 50%च्या अवरेजने, म्हणजे त्यांनी जर 150च्या आसपास उमेदवार दिलेत तर 75 उमेदवारांपर्यंत त्यांचे येण्याचे कुवत आहे. ओके. पण ह्याचा अर्थ दुसरा शरद पवारांच्या बद्दल तसा होऊ शकेल असं मला म्हणता येणार नाही. याचं कारण त्यांनी दिलेले उमेदवार पूर्ण नवीन आहेत, आणि नवीन उमेदवार आणि भाजपचे जाणकार उमेदवार, आणि त्याच्यामध्ये भाजपमध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे भाजपचं हक्काचं हिंदुत्व वोटिंग, जे फुटलेलं नाही वोटिंग. जसं शिवसेनेचं वोटिंग 2 गटात फुटलं हिंदुत्वाचं, तसं बीजेपीचं फुटलेलं नाही. त्याच्यामुळं शरद पवारांच्या तुलनेमध्ये भाजपला संधी जागा निवडून आणण्याची ज्यादा आहे.
ओके, पण मग हाच निकष उद्धव ठाकरेंना पण लागेल, कारण त्यांनाही नवीन उमेदवार शोधावे लागले. हा, उद्धव ठाकरेंची पण तीच अवस्था आहे की उद्धव ठाकरेंना सुद्धा मला असं वाटत नाही की 50%च्या पुढे अवरेज म्हणजे जेवढे उमेदवार दिलेत त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त निवडून आणता येतील. आणि जर ते तसं झालं तर या सगळ्या प्रोसेसचं रणांगण ते विदर्भ असेल. कारण विदर्भातच सर्वात जास्त म्हणजे 62 जागा आणि तिथेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत आणि काँग्रेस तिथं किती म्हणजे जागा मिळवते यावरती सगळं गणित ठरणार आहे. राईट. आपण पश्चिम महाराष्ट्रात आहोत, 72 जागा इथे आहेत. दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात प्रामुख्याने लढते. आता ज्या कोल्हापुरात आहोत तिथेही महायुतीला बऱ्यापैकी यश मिळेल असं इथल्या स्थानिक पत्रकारांचं मत आहे. राष्ट्रवादीचा जो काही विचार प्रवाह शाहू फुले आंबेडकर आणि मग पवारांचं पेनिट्रेशन जे राजकीयदृष्ट्या झालेलं आहे, अजित पवारांची स्थिती काय राहील असं वाटतं तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये? पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की अजित पवारांची पेसच पश्चिम महाराष्ट्र आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर अजित पवारांना एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी दुसरी जागा ती पवार साहेबांची तीच परिस्थिती आहे, भूराजकीय परिस्थिती. हा, तशी. पण मला असं वाटतं की त्यांनी जरी 50च्या घरातल्या जागा लढवत असले तर साधारणपणे 10-12 पासून एक 15 जागांपर्यंत त्यांच्या जागा येऊ शकतात, एवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे. हो, याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. याचं कारण असं आहे की अजित पवारांना एका बाजूने शिंदेचा विरोध, दुसऱ्या बाजूने भाजपमधल्या जुन्या लोकांचा विरोध, तिसऱ्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध. म्हणजे असे जर वेगवेगळ्या प्रकारे कारणाने विरोध असतील आणि ती जर मतं 1000-2000 जरी फुटली आणि निवडणूक एकदम जवळ आली म्हणजे समान घडत असेल तर जागा निवडून यायला मर्यादा पडतात. पण याच्यामध्ये जर समजा की खूप मोठा हात भाजपनेच अजित पवारांना दिला तर मग मात्र अजित पवार 15 ते 30 पर्यंत पण जाऊ शकतात. पण मग त्या स्पर्धेमध्ये भाजप असा करेल का, हा खरा प्रश्न आहे. अर्थात महायुतीने स्वतःचं जागा वाटप फार उत्तम पद्धतीने केलंय महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये. त्यांच्यामध्ये मतभेद नाही आहेत का, तर आहेत. पण ती दिल्लीतली जी शक्ती आहे असं म्हणतात, त्या शक्तीकडे बघून बहुधा हे सगळे मतभेद हे लगोलग मिटले गेलेत. भाजपनं किती उमेदवार दिलेत बघा, काही ठिकाणी अजित पवारांना दिलेत, काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांना दिलेत. त्यामुळं ह्या वेळेला जसं मी सतेज पाटलापासून पृथ्वीराज चव्हाणापासून ते सुप्रिया सुळे अनेकांना म्हणतोय की जो ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी होता तो बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण तुम्ही सुरुवातीच्या ओपनिंग रिमार्क्समध्ये असं म्हणालात की लोक हुशार आहेत आणि कुठले तरी राजकीय पक्ष संपतील. बहुधा ते प्रादेशिक राजकीय पक्षच असणार आहेत. प्रादेशिक राजकीय पक्ष सगळे आहेत, काँग्रेस आणि भाजप सोडला तर. त्याच्यामुळे एक शक्यता अशी आहे की 2 तरी राजकीय पक्षांची अवस्था साधारणपणे 15च्या खालची येईल आणि ते राजकारणामध्ये. पण उद्धव ठाकरेंचं असं जर झालं तर ते आहेत ते सुद्धा आमदार टिकवणं त्यांना अवघड आहे. ते एकनाथ शिंदेचं पण होईल. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं होणं जरा अवघड आहे. ह्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये म्हणजे मूळ मुंबई जी आहे ठाणा वगळून तिथं त्यांना काय जागा मिळण्याच्या शक्यता दिसत आहेत. आणि दुसरी जागा जी आहे ती म्हणजे डायरेक्ट मराठवाडा. मग या 2 रिझनमध्ये मिळून त्यांचा आकडा हा 15च्या खाली येऊ शकत नाही. परंतु एकनाथ शिंदेचा पेच जर बघितली तर ते ठाणे आणि कोकण आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा अशा काही ठराविक जिल्ह्यांमधले. परंतु ते ठराविक जिल्हेच जर जुळले नाहीत आणि नव्या नेतृत्वाला संधी मिळाली, जसं राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिलेत तसे काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांमुळे आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला संघर्ष खूप धारदार झाला तर मात्र शिंदेच्या पण जागा बऱ्यापैकी पडतील. उदाहरणादाखल सासवडचं गणित आपण पाहतोय. असं आहे की महाराष्ट्राची भू राजकीय परिस्थिती ही फार वेगवेगळी आहे. म्हणजे जसा दिल्लीच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधनं जातो तसाच आता महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग 2014 पासून दिसतंय की तो विदर्भातनं जातो. तिथे 2 प्रमुख राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात. तिथे शिवसेनेचं पश्चिम विदर्भामध्ये थोडंसं अस्तित्व आहे, बाकीच्या पक्षाचं तर अस्तित्व तिथं नाहीच आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचं अस्तित्व आपल्याला बऱ्यापैकी दिसतंय. कोकणातनं काँग्रेस पूर्णपणे हद्दपार झालेली आहे, तिथं भाजपचं सुद्धा अस्तित्व बऱ्यापैकी मर्यादित झालंय. मराठवाड्यामध्ये भाजपला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधाचा बराच मोठा फटका बसेल असं चित्र आहे. आता ही जी भूपरिस्थिती आहे महाराष्ट्राची आणि त्यात उत्तर महाराष्ट्र खरं तर राहिला, अगर मोठ्या मोठ्या स्वरूपात आपण बघितलं तर ह्या 5-6 भू राजकीय विभागामध्ये एकूण चित्र काय राहील असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं मुख्य स्पर्धा विदर्भातली काँग्रेस विरोधी भाजपच आहे आणि त्याच्यामध्ये
आत्ताच्या क्षणाला काँग्रेस पुढं आहे. ओके. कारण काँग्रेसच्या बद्दल जुनंच गणित पुन्हा अजूनही चर्चेत आहे की जे म्हटलं होतं की आदिवासी, नवबौद्ध, मग कुणबी हे एकत्रित आलेले आहेत. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये जरी बघितलं तरी भाजपला काय तिथं अजूनही पुढे गेलेली दिसत नाही. साधारणपणे भाजपपेक्षा वेगळे पक्ष तिथं पुढे येतील. भाजप पुढे येण्याची जागा आहे ती म्हणजे उत्तर महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा भाजपला जागा येण्याची शक्यता चांगली आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरे चांगले दिलेले आहेत. म्हणजे पुण्यामधले त्यांचे उमेदवार असतील, अहमदनगरमधले उमेदवार असतील, या सगळ्या उमेदवारांमधून असं दिसतं की पश्चिम महाराष्ट्र हा त्यांनी मराठा केंद्रित केलेला दिसतो. आणि यातून चांगलं त्यांच्याकडे म्हणजे जागा, जरी आपण असं म्हटलो की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला किंवा काँग्रेसचाही बालेकिल्ला, तरी सुद्धा तेवढेच स्पर्धक भाजप पश्चिम महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर ठाण्यासह कोकण या पट्ट्यामध्ये मात्र शिंदेंना जास्त पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आणि खुद्द मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर ते उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे ठरेल. आणि या सगळ्यांमधून जे काही 4-5 जिल्हे असतील की त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळतील. परंतु अजित पवारांचा पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्या इतपत मोठा नसेल. एकनाथ शिंदेचा पक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल इतका मोठा नसेल. आणि त्यामुळं सारासार रूपामध्ये 2च पक्ष महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतील एवढे मोठे आहेत ते राष्ट्रीय स्तरावरचे. एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला भाजप. त्यातही भाजपचा आज काँग्रेसवरती ओव्हरऑल वरचढपणाच दिसतोय. राईट. आणि हीच गोष्ट मला पृथ्वीराज चव्हाण यांनी इथेच कोल्हापुरात केलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली होती. मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट काय असेल, तर ते असं म्हणाले की आत्ताच्या राजकीय स्थितीमध्ये असलेले प्रादेशिक पक्ष संपतील किंवा त्या राजकीय पक्षांना इतर राजकीय पक्षांमध्ये विलीन व्हावं लागेल. आणि मग सुप्रिया सुळे यांच्या संदर्भामध्ये त्यांचं असं मत होतं की मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा ही काँग्रेस पक्षाशी जुळणारी असल्यामुळं पुढे जर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी भूमिका बजवायची असेल आणि ती बजवावी असं त्यांचं मत होतं. कारण त्या जर राज्याच्या राजकारणात नाही आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये जे सध्या सुरू आहे तशा पद्धतीनं पक्ष भविष्यामध्ये चालेल का, ह्याबद्दलचं त्यांचं मत थोडंसं वेगळं होतं. आता सर, जेव्हा मुद्दे ह्या विषयाकडे येतो आणि मला शेवटी तुमचा अंदाज घ्यायचाच आहे, कारण आता भूपरिस्थिती आपण इतक्या सविस्तरपणे बोलू. लाडकी बहीण योजनेमुळं एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं संवर्धन झालं आहे असं माझं मत आहे. त्यांच्याबरोबरच्या आमदारांची तीच परिस्थिती आहे. अत्यंत नकारात्मक बोललं जातं एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या बद्दल त्या ठिकाणी. भाजपचं तर मी विश्लेषण केलंच, तुम्हाला आधीच सांगितलं काय. सो आता कुठले मुद्दे तुम्हाला असे दिसतात, लाडक्या बहिणीचा मी संदर्भ दिलाच, की जे मुद्दे निवडणुकीमध्ये फार प्रभावी आहेत? मला असं वाटतं शिंदेचं फक्त लाडकी बहीण एकटा मुद्दा नाही, तो आहेच, तुम्ही म्हणता येतो. त्यांनी एसटी महामंडळामध्ये महिलांना मोफत सुविधा दिल्या. तिथपासून त्यांचं महिलांच्या बद्दलची कनेक्टिव्हिटी निर्माण होत आलेली आहे. आणि ती कनेक्टिव्हिटी फार मोठी नाही, परंतु 1-2% त्यांना इतरांच्या तुलनेत अप्पर हँड देणारी आहे. पण त्यांना आणखीन एक दुसरी गोष्ट मिळालेली आहे की जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलन त्यांनी हाताळण्यामध्ये यशस्वीपणा दाखवला. म्हणजे त्यांच्या विरोधात आंदोलन गेलं नाही, उलट आंदोलनातल्या लोकांना शिंदेबद्दल आपुलकीच वाटत राहिली. याच्यामुळे एका अर्थाने विखुरलेला मराठा समाज जो आहे त्याच्यामध्ये शिंदेंना एक चांगला नेता म्हणून मानण्याची परंपरा सुरू झालेली आहे. आणि हे एकदम नवीन आहे. म्हणजे हे आधी शिंदेच्या पदरात नव्हतं. निवडणुकीनंतर राहील का नाही माहित नाही. म्हणजे मी जे म्हणालो प्रतिमा संवर्धन झालंय ते बरोबर आहे. आणि ते नेमकं एवढ्या बिस्किटच झालेलं आहे. ह्या 6 महिन्यातलीच गोष्ट आहे. आणि हे या पुढच्या 15-20 दिवसात टिकलं तर त्यांच्या पदरात काहीतरी पडेल. परंतु जर ते टिकलंच नाही, प्रचारामध्ये पुन्हा बाजूला सरकलं ह्या गोष्टी, तर मात्र काय वेगळं चित्र पुढे येऊ शकतं. पण मुद्दे काय दिसतात तुम्हाला? महाराष्ट्राच्या राजकारणातला मुख्य मुद्दा जो आहे तो एक आहे शेतीचा, ग्रामीण भागातला. दुसरा जो अर्बन मधला आहे तो बेरोजगारीचा मुद्दा आहे. भरती कुठंच झालेली नाही, त्याच्यानंतर हाताला काम नाही आणि मोठ्या प्रमाणावरती अर्बन भागामध्ये भाववाढ झालेली आहे. आणि त्या भाववाढीचा परिणाम म्हणून सुद्धा लोकांना जगणं मुश्किल आहे. याच्यामुळं
सगळ्याच पक्षांबद्दल ओव्हरऑल लोक बोलताना महागाईबद्दल तरी बोलतात, बेरोजगारीबद्दल तरी बोलतात आणि शेतीच्या मालाला भाव मिळत नाही याच्याबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसतात. म्हणजे या निवडणुकीमधला मुख्य इश्यू कल्चरल असण्यापेक्षा, राजकीय पक्षांच्या मधल्या स्पर्धेपेक्षा सुद्धा इकॉनॉमिक इश्यू हाच खूप मोठा आहे. राईट. एकदा दिल्लीचं सरकार पडलं होतं कांद्याच्या दरामुळं, नंतर मनमोहन सिंहला सेकंड टाइम जेव्हा डबल डिजिटमध्ये महागाई गेली त्यामुळं त्याचा फटका बसला होता. तुम्हाला असं वाटतं की महागाई हा मुद्दा इतका प्रभावी आहे की आत्ताच्या सरकारला त्याचा फटका बसेल? महागाईच्या मुद्द्याचा फटका प्रस्थापित सरकारला बसणार आणि तो 1-2% तरी बसेल. याच्यामुळे इकॉनॉमिक मुद्दे घेऊन बोलायला शरद पवारांनी सुरुवात केलेली आहे. तुम्ही काल परवाची त्यांची भाषण ऐकली असतील तर ते बारामती आणि बारामतीच्या अवतीभोवतीच्या सगळ्या MIDC तिथलं उत्पादन सूक्ष्म आकलन केलं तुम्ही. हा, तर हे तुम्ही कोरिलेट केलं तर लक्षात येईल की इकॉनॉमीचा मुद्दाच त्यांनी फोकस केलेला दिसतोय. राईट. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीमध्ये काही कॅरेक्टर्स आहेत, महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा जेव्हा आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा अशा पद्धतीचं आकलन लोकांकडनं घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मुख्यत्वे 2च लोक स्पर्धेत दिसतात. आजही जे मुख्यमंत्री नाही आहेत अशाचं नाव पुढं येतं आणि त्याच दोघांमध्ये स्पर्धा आहे असं दिसतं. खरं तर इन्कम्बंट जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल लोकांचा काहीतरी भाव व्यक्त व्हायला हवा, पण तसं न होता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्येच एक प्रकारची स्पर्धा आहे असं दिसतं. म्हणजे एकीकडे देवेंद्रबद्दलचं नकारात्मक मत आणि दुसरीकडे देवेंद्रच मुख्यमंत्री असायला हवं. ही जी 5-6 व्यक्तिमत्व दिसतात, आपण त्याची सुरुवात करू शरद पवार यांच्यापासून आणि मग शेवटाकडे नाना पटोले यांच्यापर्यंत. तर ही व्यक्तिमत्व किती प्रभावशाली आहेत या एकूणच जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी? कालच उद्धव ठाकरेंचं भाषण झालंय कोल्हापुरात. मला असं वाटतं की या सगळ्या लिडरशिपमध्ये म्हणजे नेत्याला महत्त्वाकांक्षा असते तेव्हाच नेता संघटन करतो आणि त्याच्यामुळेच लोक एकत्रित येऊन पार्टीला मतदान करत असतात. नेत्याला महत्त्वाकांक्षा नसेल तर हे होऊ शकत नाही. पण देवेंद्र फडणवीसांना प्रचंड मोठी महत्त्वाकांक्षा असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तशीच राजकीय महत्त्वाकांक्षा उद्धव ठाकरेंना सुद्धा आहे, कारण त्यांची पार्टी पूर्ण विड्रॉ होण्यामुळं म्हणजे तिचा लय घडत चालल्यामुळं त्यांना नव्याने पार्टी उभा करायची आहे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. शरद पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा कोणती आहे तर शरद पवार बोलतायत ते की आत्तापर्यंतचा महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने घडलाय आणि आता नव्या फेजमध्ये नव्या युगात जायचंय, म्हणजे नव्या युगात जाणारी लिडरशिप घडवायची असं ते बोलतायत. आणि त्यांनी दिलेले सगळे नवीन चेहरे हे सुशिक्षित, नवतंत्रज्ञान शिकणारे, परदेशी शिकून आलेले या प्रकारचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या सगळ्याच नेत्यांना एक राजकीय महत्त्वाकांक्षा आहे आणि ती राजकीय महत्त्वाकांक्षा महाराष्ट्र घडवण्याची शरद पवारांना आहे. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पुन्हा झाले तर ते दिल्लीच्या पंतप्रधान पदाचे 1 नंबरचे दावेदार ठरतात, ही महत्त्वाकांक्षा आहे. इकडे उद्धव ठाकरेंची महत्त्वाकांक्षा राजकीय पक्षाचं पुनर्जीवन करण्याची आहे. अजित पवारांची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री होण्याची होती, परंतु आता त्याला काय मर्यादा, छोटा पक्ष असतो तेव्हा तो स्पर्धा करू शकत नाही. एकनाथ शिंदे हे सगळ्या बार्गेनिंगच्या पातळीवरती आहेत, म्हणजे सगळ्यांना किती बहुमत मिळतं, कुणाला बहुमत मिळालंच नाही तर आपली अवस्था कमीत कमी एवढी असावी की बार्गेनिंग करून मुख्यमंत्री होऊ शकतो. म्हणजे मुख्यमंत्री पदाची स्पर्धा आणि मुख्यमंत्री पदाचा मीच लीडर होऊ शकतो या आकांक्षेतून सगळ्या विभागांमध्ये लोक त्यांना साथ आणि प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामुळे हे नेत्यांची जर स्पर्धा मुख्यमंत्री पदाची वगळली तर राजकारण नील होण्याची शक्यता आहे. सर, पश्चिम महाराष्ट्रात वास्तव करतात आणि मी मराठवाड्याचं असल्यामुळे आणि राज्यभर फिरत असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव मला मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जाणवतो आणि तो महायुतीच्या विरोधात जाईल असं माझं आकलन आहे. जर त्यांनी प्रत्यक्षातच सभा घ्यायला सुरुवात केली आणि असं म्हणतात की ते नागपूरला जाऊन पण सभा घेणार आहेत. विदर्भातल्या OBC हे जरी आरक्षणाचा लाभ घेत असले तर त्यांचा मूळ भाव हा मराठा समाजाकडे आहे आणि हल्ली तिथे रोटीबेटी व्यवहार पण होताना दिसत आहेत मराठवाड्यामध्ये. तर हा जो भाग आहे ना हा आणखी विश्लेषणाचा आहे आणि त्याच्यात मनोज जरांगे पाटील हा भाग न वगळता महाराष्ट्राच्या अंतिम निकालाच्या आकडेवारीकडे आपल्याला जाता येणार नाही. पण आता मला तुमच्याकडे हे समजून घ्यायचं, जो शेवटचाच माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रात काय होईल, बंडखोरी लक्षात घेऊन, तुम्ही मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन, मी आज जे मनोज जरांगे पाटील यांचं चित्र सांगितलं ते लक्षात घेऊन सर्वसाधारणपणे काय टॅली राहील, आपण काही भविष्यात ते नाही आहे तरीसुद्धा एक अंदाज. मला असं वाटतं की यातला की फॅक्टर काँग्रेस आहे. जर काँग्रेस चालली विदर्भामध्ये तर साधारणपणे आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
परंतु जर काँग्रेस चाललीच नाही विदर्भामध्ये तर त्रिशंकू अवस्था निर्माण होईल. आणि ह्या त्रिशंकू अवस्थेमध्ये तुम्ही सुरुवातीला एक उल्लेख केल्याप्रमाणे अपक्ष जवळपास 25-30 सुद्धा निवडून येतील आणि ते एकाच बाजूला सरकतील. तेव्हा अपक्ष आणि भाजप मिळून सरकार येण्याची पण शक्यता क्रिएट होते. कारण ही निवडणूक ही अपक्षांच्या भोवती 95 सारखी घडणार आहे आणि त्याच्यामुळं एका अर्थाने निवडणुकीचा निकाल हा अत्यंत कन्फ्यूज असणार आहे की तुम्ही असं सांगू शकणार नाही की हाच निकाल असेल आणि या निकालानंतर हे सरकार स्थापन करतील. पण त्याला एक ऑप्शनल मी पर्याय मानतोय, तो म्हणजे विदर्भामध्ये काँग्रेस काय करते. आणि तिथं काँग्रेस जर नाही चालली तर एकूण सर्व पट भाजपच्याच हातात अंतिमतः राहील. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एखाद्या विद्वान व्यक्तीशी संवाद साधल्यानंतर किती गोष्टी सखोलपणे आपल्याला सांगता येतात बघा. माझं स्वतःचं असं मत आहे, जे सरांनी 1995चा उल्लेख केला, 45 अपक्ष तेव्हा निवडून आले होते. हर्षवर्धन पाटील, रामराजे निंबाळकर हे त्यावेळेसचे महत्त्वाचे नेते आज राज्याच्या महत्त्वाच्या राजकीय भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. आणखीन एक माझं स्वतःचं आकलन आहे की हा निकाल जेव्हा प्रत्यक्षात घोषित होईल तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी रिअलाइनमेंट होताना दिसू शकते. आणि हे वाक्य तुम्ही कोरून ठेवा, कारण हा अंदाज आहे. अशाच पद्धतीचं वर्तन महाराष्ट्रातले मतदार करतील का माहीत नाही, पण आपण प्रत्येक टप्प्यावरती महाराष्ट्रातले महत्त्वाचे तज्ज्ञ, राजकीय नेते, सर्वसामान्य जनता, महिला मतदार ह्या सर्वांशी संपर्क साधतो आणि इतकं उत्तम पद्धतीचं विश्लेषण मला खात्री आहे इतर कुठल्याही चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपल्याकडे एक तर ह्याची बाजू घ्या किंवा ह्याची बाजू घ्या अशा पद्धतीचा प्रचार सध्या सुरू आहे, त्यापासून आम्ही खूप दूर आहोत. म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते पवार सरांसाठी सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.